भारताच्या भौगोलिक क्षेत्रापैकी सुमारे 24% भूभाग हा गवताळ भूमी परिसंस्थेने व्यापलाय। या भूप्रदेशात समृद्ध जैवविविधता आढळते। मात्र खऱ्या अर्थाने गवताळ भूमी परिसंस्था लक्षवेधी ठरते ती त्यावर अधिवास करणाऱ्या पक्ष्यांच्या विविधतेमुळे। पक्ष्यांनी या परिसंस्थेत अधिवास करण्यासाठी आपले अन्न, प्रजनन आणि शिकारीच्या पद्धतींमध्ये विविध प्रकारे अनुकूलन केलेलं दिसतं। गवताळ प्रदेशांमध्ये ऋतूंनुसार वेगवेगळे पक्षी पाहायला मिळतात। महाराष्ट्रातील गवताळ प्रदेशांमध्ये अधिवास करणारा दुर्मिळ पक्षी म्हणजे गवती वटवट्या। या पक्षाची राज्यातील पहिली छायाचित्रित नोंद 2019 साली भुसावळमधून पक्षी निरीक्षक लक्ष्मीकांत नेवे यांनी केली। भारतातील या पक्षाच्या अधिवासाचा विस्तार हा प्रामुख्याने उत्तर आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये आहे। अशा परिस्थितीत आता तापी नदीच्या खोऱ्यातील गवताळ प्रदेशांमध्ये हा पक्षी चांगल्या संख्येने आढळतो। हा पक्षी भुसावळमध्ये दिसल्यानंतर मला तो स्थलांतरित असावा असं सुरुवातीला जाणवलं आणि त्या हिशोबाने मी अभ्यास सुरू केला। तर पूर्ण 6-7 वर्षांच्या अभ्यासानंतर या पक्षाचे दर महिन्यातल्या दर आठवड्यातले रेकॉर्ड मला मिळायला लागले आणि यावर माझं ठाम मत झालं की हा पक्षी स्थलांतरित नाही, तर हा या ठिकाणी कायमस्वरूपी अधिवास निर्माण करून राहणारा पक्षी आहे। त्यानुसार मी पुढे अभ्यास सुरू ठेवला आणि 2021ला मला याच्या पिलाचं सुद्धा निरीक्षण मिळालं।